राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे महायुतीचे काळे कारनामे जाहीर। संजय वाघ यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन। पाचोरा शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे महायुतीचे काळे कारनामे हा निषेध कार्यक्रम गटनेते संजय वाघ यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता। यावेळी संजय वाघ यांनी राज्यात झालेली आर्थिक विकासाची घसरण, बेरोजगारी, सरकारी नोकऱ्याचे संकट, कर्जमाफीचा उडालेला फज्जा, राज्यातील उद्योगांचे स्थलांतर, राज्यावर वाढते कर्ज, दुष्काळावरील दुर्लक्ष, फसवी पीक योजना हे सगळे राज्य सरकारचे काळे कारनामे आहे। महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले आणि लाचारी मानसिकेतून राष्ट्राच्या जनतेवर लादलेले हे महायुतीचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली। आंदोलनाच्या वेळी महायुती सरकारच्या निषेधार्थ काळे फुगे हवेत सोडण्यात आले। यावेळी पाचोरा शहराध्यक्ष अझर खान, चंदिले, संदेश पाटील, रज्जू बागवान, सत्ता पिंजारी, संजय यरंडे, वासुदेव महाजन, बशीर बागवान, सूरज वाघ, विनोद पाटील, सीताराम पाटील, दिलीप नागने, किरण देवरे, ॲडव्होकेट अविनाश सुतार, तारिक भाई, मोहम्मद भाई, हरुण देशमुख, वसंत बाबूलाल, हेमराज सोनजी, बंटी महाजन, जनार्दन पाटील उपस्थित होते। टॉप 24 महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिनिधी आबा सूर्यवंशी। तिसरी गोष्ट, नोकरदार नवीन मुलांना रोजगार नसल्यामुळे मुलांची फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। शैक्षणिक असेल, नोकरी संदर्भात असेल, कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं जात नाही शासनाच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे आर्थिक संकट झाल्या कारणाने शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये अवकाळीचे पैसे मिळाले नाही। विमा पीक विमा योजना, पंतप्रधान पीक विमा योजनेचा लोक हप्ता भरतात आणि दुष्काळ जाहीर होऊन देखील लोकांना पीक विमा मिळाला नाही। हे देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या पीएमच्या स्कीमच्या माध्यमातून सुरू आहे। म्हणजे शेतकऱ्यांचं नाही, नोकरदारांचं नाही, व्यापाऱ्यांचं नाही, रोजगारांचं नाही, युवकांचं नाही, कोणत्याही प्रकारचं सरकार यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। अतिशय काळे कारनामे या सरकारचे आहेत आणि या म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून, शरद पवार गटाच्या माध्यमातून युती महायुतीचा काळा कारनामा लोकांच्या समोर एका वृत्तपत्राच्या माध्यमातून महायुतीचे काळे कारनामे याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत ही सर्व खरी परिस्थिती पोहोचल्यानंतर निश्चितपणे या महाराष्ट्रात या महायुतीचे सरकार खाली पडल्याशिवाय राहणार नाही आणि महायुतीचे आदरणीय शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्राच्या राज्याचं नेतृत्व जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी सर्व नेते यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची मी विनंती करतो।